ताजं अन्नाचं महत्त्व तर आहेच आहे. ज्यांना ज्यांना पॉसिबल असेल त्यांनी ताजं अन्न तर करून खावंच. पण आता जसं मी म्हटलं तसं बाहेर राहणारे स्टुडंट किंवा मोस्टली परदेशात राहणाऱ्या गृहिणी ज्यांना रोज स्वयंपाक करणं पॉसिबल नाहीये वेळेअभावी, बरेच वेळेला असं दिसून येतं की त्या पूर्ण आठवड्याच्या भाज्या बनवतात आणि डब्यात भरून त्या फ्रीझरमध्ये ठेवतात आणि रोज एक एक डबा काढतात. त्या घरीच बनवलेल्या असतात, त्याच्यात काही प्रिझर्वेटिव्ह वगैरे काही नाहीयेत. पण असं अन्न खाणं योग्य आहे का? म्हणजे ताजं अन्न आणि शिळं अन्न याच्यातलं. आता कुठल्या प्रकारचा आहार घेऊ नये म्हणून आयुर्वेदामध्ये सांगितलेलं आहे. हा. त्याच्यात पहिलं महत्वाचं आहे की तुम्ही जे थंड झालेलं आहे ते परत गरम करून खाऊ नका खरं तर. बर. कारण की ते गरम होण्याच्या काळामध्ये त्याच्यामध्ये काही बॅक्टेरिया वगैरे वाढतात. हं. खरं तर आयडियली असं आहे की अन्न तयार शिजवलं की 3 तासामध्ये तुम्ही खा. पण एकूणच आजच्या सगळ्या परिस्थितीमुळे ते शक्य नाहीये. बरोबर. त्यामुळे ऍटलिस्ट जिथे तुम्ही ते अन्न ठेवणार आहात त्या फ्रीजचं टेम्परेचर मेंटेन राहील, 4 डिग्रीच्या खाली राहील, हं. अशी जर व्यवस्था तुम्ही होऊ शकत असेल. आता परदेशामध्ये असे फ्रीज आणि अशा सगळ्या व्यवस्था असतात. हं. तर त्यामुळे तिथे चालू शकतं. हं. पण आपल्या देशात म्हणजे महाराष्ट्रात म्हणा किंवा भारत देशामध्येच एकूण उष्ण हवामान जेव्हा असतं हं. किंवा फ्रीजचा वापर आपण वारंवार उघडणं वगैरे करतो तर त्याच्यात फ्रीजचं टेम्परेचर सारखं वर खाली होतं आणि मग त्या पदार्थाची जी काही क्वालिटी आहे ती मेंटेन होत नाही. त्याच्यातले न्यूट्रिएंट्स तेवढे चांगले राहत नाहीत म्हणून शक्यतो टाळावं. हं. जेव्हा पॉसिबल होईल तेव्हा गरम तयार अन्न करूनच शिजवून खावं. हं. हा सगळ्यात बेस्ट आहे. त्याची तयारी तुम्ही करून ठेवा की मग ते फक्त थोडंसं प्रोसिजर करून तयार शिजलं जाईल आणि तुम्हाला खाता येईल. हं. अशा टाईपमध्ये चालू शकेल. हं. पण शक्यतो टाळावं आणि जेव्हा जिथे फ्रीजचं सारखं टेम्परेचर कमी जास्त होतंय हं. अशा ठिकाणी ठेवलेले पदार्थ तर शक्यतो खाऊच नयेत.